या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर। SBL एनर्जी मध्ये जो काही स्फोट झाला त्यामध्ये दुर्दैवाने 19 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 17 कामगार या ठिकाणी ॲडमिट आहेत। आता तरी सगळ्यांची जी परिस्थिती आहे ती क्रिटिकलच आहे। मी स्वतः त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती बघितली। ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने खूप शर्तीचे प्रयत्न करून या ठिकाणी त्यांना उत्तम उपचार दिलेले आहेत, पण मला आत्ता जी डॉक्टरांनी माहिती दिली त्याप्रमाणे अजून बराच काळ हे उपचार त्यांना द्यावे लागणार आहेत, कारण अशा केसेसमध्ये 3 आठवड्यानंतर देखील कधीकधी इन्फेक्शन होतात किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात। पण जे काही बेस्ट प्रोटोकॉल्स आहेत ते वापरून त्यांना ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। एकूणच आपल्याला कल्पना आहे की या केसमध्ये पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे। 21 लोकांवर FIR दाखल केला आहे। 11 लोक अरेस्ट केलेले आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर सहित सगळे प्रमुख लोक आता अटकेमध्ये आहेत। काही लोक फरार आहेत, त्यांनाही शोधण्याचं काम चाललेलं आहे। कंपनीच्या वतीने जे काही मृत आहेत त्यांच्याकरता 75 लाख रुपयाचं त्या ठिकाणी त्यांनी कम्पेन्सेशन दिलं आहे। CM फंडातनं 5 लाख रुपये आणि PM फंडातनं 2 लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। जे जखमी आहेत त्यांच्याकरताही 25 लाख रुपये कंपनीने दिलेले आहेत। पण एकूणच तिथली सगळी परिस्थिती पाहता आणि मागच्याही काळात काही घटना घडलेल्या आहेत त्या पाहता या संपूर्ण प्रक्रियेकडे एक पुनरावलोकन करून बघण्याची आवश्यकता आहे। त्या दृष्टीनं हे कायदे तसे केंद्र सरकारचे आहेत आणि पेसोच्या अंतर्गत हे सगळं येतं, तथापि राज्याच्या वतीनं या कायद्यांमध्ये काय बदल केला पाहिजे, प्रोसेसेसमध्ये काय बदल केला पाहिजे आणि काही प्रोसेस ज्या आहेत या ऑटोमेशनकडे नेल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा एक नीट अभ्यासपूर्ण असा रिपोर्ट आम्ही केंद्र सरकारकडे पाठवून आत्ताच्या प्रोसेसेसमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल। कारण हे इतके तीव्र ज्वलनशील अशा प्रकारचे पदार्थ आहेत की अगदी बॉक्स हातून पडला तरी त्या ठिकाणी स्फोट होऊ शकतो। अशा पद्धतीनं त्या ठिकाणी याची ज्वलनशीलता असल्यामुळे यातल्या काही गोष्टी या मनुष्यरहित अशा पद्धतीने करता येतील का याही दृष्टीने लक्ष दिलं गेलं पाहिजे। ऑटोमेशन पूर्णपणे, बाकी गोष्टी या जे काही आपले लेबर आहेत, ह्युमन लेबर आहेत त्यांच्या थ्रू होतील, पण ज्या अगदी क्रिटिकल गोष्टी आहेत जिथे ज्वलनशीलता अतितीव्र आहे त्या ठिकाणी प्रोसेस ऑटोमेशन करता येईल का अशा पद्धतीचाही पुढच्या काळामध्ये आपल्याला विचार करावा लागेल। त्याही दृष्टीने आपले जे अधिकारी आहेत ते त्याचा अभ्यास करून एक त्याचा अहवाल तयार करून केंद्राला आम्ही पाठवणार आहोत आणि मी स्वतः या सगळ्या विभागांची चर्चा करून याचे जे नियम आहेत, विशेषतः आता 2008चे देखील जे नियम आहेत ते नियमही जुने झाले आहेत, कारण मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की आता टेक्नॉलॉजीज बदललेल्या आहेत किंवा ज्वलनशीलता वाढलेली आहे, कारण जे काही पदार्थ आहेत ते अधिक तीव्रतेचे तयार होत आहेत। तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये याला काही नवीन नियम हे देखील तयार करण्यात आले पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत। दीर्घकालीन जे उपचार चालणार आहे, सरकार किंवा कंपनीला या सगळ्या रुग्णांच्या उपचाराची मदत करायला नाही, 100% कंपनी करेलच आणि कंपनी कुठे मागे पुढे बघितलं तरी सरकार करेल, पण कंपनीने ती जबाबदारी घेतलेली आहे। हे सगळे आमचे जी काही विशेषतः याच्यात महिला सर्वात जास्त आहेत, सगळे गरीब आहेत, त्याच्यामुळे त्यांचा उपचार हा नीट झाला पाहिजे, त्याकरता कुठलीही कमतरता पडू नये। आणि मी आत्ता सगळी माहिती घेतली आहे, अतिशय जो काही लेटेस्ट प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे
ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार मिळत आहेत. तर पेसो आणि डिश सारखे जे संस्था किंवा विभाग आहे त्यांचं मूळ कामच नजर ठेवणे आहे आणि त्याच्यामध्ये घोडचूक झाल्याचं दिसतंय आणि आधीचे पण स्फोट पाहिले तर तिथे तरी कुठेतरी मॉनिटरिंग चुकती आहे. मला असं वाटतं की म्हणजे आजच या निष्कर्षाला मी येऊ शकणार नाही, कारण तशा पद्धतीनं अजून काही रिपोर्ट आपल्या पुढे आलेला नाही. पण कुठेतरी जसं मी सांगितलं की पेसोला किंवा या ज्या काही संस्थांचं तुम्ही नाव घेतलं यांना आपले प्रोटोकॉल रिवाईज करण्याची आवश्यकता मात्र निश्चितपणे आहे, हे या घटनांतून स्पष्ट झालेलं आहे. स्किल लेबरचा विषय संपूर्ण या घटनांमध्ये आला. गेले काही ज्या घटनांनी लेबरला स्किल लेबर म्हणूनच काय आहे की मी ज्याचा उल्लेख केला की आता याचे जे 2008 साली नियम तयार झालेले आहेत त्या नियमानुसार जे काही स्किलिंग वापरलं जातं किंवा ज्या लेवलचं काम त्या ठिकाणी होतं, आता अतितीव्र ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे त्या रूल्सप्रमाणे जे काही प्रोटोकॉल आहेत ते बरोबर आहेत का हे रिव्हिजिट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये स्किलिंगचा भाग देखील आला. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं की काही प्रोसेसेस हे पूर्णपणे ऑटोमेटेड केले पाहिजेत, अशा पद्धतीचा विचार आपल्याला करावा लागेल. चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशीमध्ये समजा सरकारी अधिकारी किंवा कोणी दोषी आढळलं तर पारदर्शकपणे त्यांच्यावर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई ही करावीच लागेल, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळी मनुष्य जीवहानी होते अशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लाईटली घेता येणार नाही, हलक्यात घेता येणार नाहीत. या गोष्टींची गंभीर दखलच आपल्याला घ्यावी लागेल. त्या दृष्टीने निश्चितपणे जे दोषी असतील त्यांच्यावर तर कारवाई करूच, पण त्या कारवाईपेक्षाही मला महत्त्वाचं असं वाटतं की आपल्याला थोडा पाठपुरावा करून भविष्यातले अशा प्रकारचे स्फोट होणार नाहीत या दृष्टीनं काय कारवाई करता येईल, त्याचे नियम काय करता येतील याकडे लक्ष अधिक द्यावं लागेल. त्या प्रमाणात असे कारखाने आहेत, त्या सर्व कारखान्याचं रिव्ह्यूची गरज मुळामध्ये बघा कारखान्यांचे ऑडिट झालेले आहेत. मागचा जो स्फोट झाला होता त्यानंतर जवळपास जिल्ह्यातल्या जेवढ्या अशा प्रकारचं अति तीव्र ज्वलनशील पदार्थ तयार करणारे हे जे काही कारखाने आहेत त्या सगळ्यांचं ऑडिट हे करण्यात आलेलं आहे. पण आता अनेक वेळा ऑडिट केलं तर त्याच्यामध्ये काय सेफ्टी मेजर्स आहेत हे आपण पाहतो, पण त्या ठिकाणी समजा काही ह्युमन एरर आला किंवा काही कुठली गोष्ट झाली तर त्याच्याकरताचे प्रोटोकॉल्स हे अधिक महत्त्वाचे आहेत, जे नव्याने करावे लागतील असं आमचं मत आहे.